जय शिवराय मित्रांनो, आज रविवार होता, कुठेतरी जायचं होतं म्हणून आज आम्ही डिसाईड केलं की स्वामी समर्थ महाराज मठ मोशी इथे जायचं. तर लगेच शंभूला तयार केलं, तो लगेच तयार झाला. लगेच आमच्या रानूबाईला तयार केला, ती पण रेडी झाली. बघा, ती पण रेडी होऊन आम्ही आता निघत आहे. स्वामी समर्थ मठ हे आमच्या सोसायटीपासून 4 किलोमीटरवर आहे. लगेच आम्ही लॉक वगैरे केले, टी व्ही वगैरे बंद केली, सर्व निघालो. हा आमचा पॅसेज आहे, इथेच आमची लिफ्ट आहे. आमच्या रानूबाईला पण खूप आनंद होतो कुठे फिरायला निघाला तर. बघा, ती एकदम तयार होऊन टवटवीत दिसते एकदम. बघा कशी बघायला लागली. कुठे चालला शंभू? कोणत्या? लगेच लिफ्टमध्ये बसून आम्ही खाली आलो आमच्या गाडीजवळ. बघा, शंभूला बसून टाकलेलं समोर. तिथे पण तो काही करायचं, चला ना बाबा चला ना बाबा असं म्हणतोय. तर लगेच आम्ही गाडी स्टार्ट केली आणि बसलो. आणि अशा प्रकारे आम्ही स्वामीच्या मठाच्या मार्गाने निघालो. आमची रानूबाई पण मस्त आनंद घेत होती गाण्यांचा. जवळच इथून 4 किलोमीटरवरच स्वामी समर्थांचं मठ आहे. जर जीवनात खरंच काही त्रास असेल किंवा टेन्शन असेल तर एक वेळेस स्वामीच्या मठाला जाऊन भेटा. जे काही आपल्या मन आपलं अचलबिचल झालं किंवा अशांती झालेली आहे तर त्या मठामध्ये जाऊन तुम्हाला नक्कीच शांती मिळेल. तर वीकली एक वेळेस तरी संडे किंवा सॅटरडे मठामध्ये जा, तिथला आनंद घ्या. शांतीचा आनंद आहे, मेन म्हणजे शांती आहे. जीवनात आपली शांती आपल्या जॉबच्या टेन्शनमुळे खूप मन आपलं विचलित राहते. तर एक वेळेस तरी मठमध्ये जा आणि थोडंफार देवाच्या सानिध्यात राहा, जेणेकरून आपलं मन शांत होईल. बस का थोडी तावडं लागलं होतं. तर हे बघा, इथे आता हे वाय कॉर्नर आलेलं आहे. इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. समोर जो रोड आहे तो मोशी गावामध्ये जातो आणि इकडे जो राईट साईडने आहे तो आपला जातो भारत माता चौकमध्ये. तर इथनं लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ इथून 1 किलोमीटर स्वामींचं मठ आहे. तुम्ही बाजूला बघू शकता, हा जो मेन रोड आहे हा स्वामींच्या मठाकडे जातो. बाजूला इकडे JCB वगैरे दिसेल तुम्हाला. तर इथे हे JCB भाड्याने मिळतात. कोणाला लागत असेल तर इथे येऊन संपर्क साधावा. आणि साईडलाच इथे कुडले गार्डन आहे गव्हर्नमेंटचं. हे बघू शकता. जे कोणी आपले मित्रपरिवार स्थलांतर झाले विदर्भामधून इथे, तर त्यांना हे माहिती असू द्या की इथे हे गव्हर्नमेंटचं गार्डन आहे. तिथे आपल्या मुलांना आणून तुम्ही खेळू शकता. लगेच आम्ही 0 मिनिटामध्ये आपल्या स्वामीच्या मठावर पोचलेलो आहे. हे बघा, इथे तुम्ही स्वामी समर्थ मठ देवस्थान मोशी. इथे आम्ही समोर गेलो, इथे चप्पल वगैरे काढल्या आणि लगेच आम्ही आतमध्ये गेलो स्वामीच्या दर्शनासाठी. हा बघा, इथून हे एंट्री आहे स्वामीच्या मठासाठी. इथे बाजूला मस्त छानपैकी झाडे वगैरे, बाजूला शेती पण आहे गावकरी मंडळींची. तर लगेच आम्ही आतमध्ये गेलो. शंभूला चप्पल वगैरे काढले त्यांनी आणि लगेच आम्ही आतमध्ये गेलो. आमची रानू अक्का पण झोपली नव्हती. बघत होते टुक 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 इकडे तिकडे. हिरो त्याला सर्व नवीन दिसत होतं. तिला इकडे बघ तिकडे बघ मुंडी हालवत होती नुसता. आणि लगेच आम्ही 2 मिनटात लगेच मंदिरात गेलो मित्रांनो. आणि आज संडे असल्यामुळे जास्त गर्दी तर नव्हती. लगेच आमचं दर्शन झालं.
छानपैकी दर्शन झालं. गर्दी नसल्यामुळे आम्हाला म्हणजे पूर्णपणे टाईम मिळाला. आणि हे बघू शकता तुम्ही, हे स्वामींची तिथं स्थापना केलेली आहे. छानपैकी मंदिर आहे. तुम्ही पण व्हिजिट करा. मी लोकेशन आपल्या बायोमध्ये टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, भेट देऊ शकता. नक्कीच या आश्रमाला भेट द्या. तुम्हाला खरंच एक वेगळी शांती मिळेल. खूप लोक होते इथे. कोणी आपले टिफिन वगैरे घेऊन आले होते आणि मस्त बसून ते तुम्ही बघू शकता तिथं जेवण वगैरे करत होते. इथे हवन पूजा झालेली होती, तर इथे आहे हवन पूजा केलेली. माझं पण मन थोडं विचलित असतं नेहमी, त्यामुळे मी पण स्वामीच्या नामस्मरण करत होतो, जेणेकरून थोडं मन स्थिर राहील. तुम्हाला पण नामस्मरण करायचं असेल, स्वामीचं तिथेच माळा राहते, तेच तिथून घेऊन यायचे आणि मग करायचं. लगेच आम्ही निघालो. तिथून आम्हाला भूक लागली होती थोडं, तर बाजूला दुकान होते, तर तिथून आम्ही राजगिऱ्याचे लड्डू घेतले शंभूसाठी आणि मग तिथून आम्ही निघालो. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.